शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 13 ऑगस्ट. तर 13 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर एकंदरीत जर मध्य महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, तर मध्य महाराष्ट्रामध्ये गुरुवारी 13 ऑगस्टला आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे दुपारनंतर जाणवत आहे. अहिल्यानगरमध्ये पाऊस नाही आहे, पण ढवळपुरी, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव, येवला, वैजापूर, नांदगाव, मनमाड, चांदवड, मालेगाव, सटाणा, नामपूर, निफाड, संगमनेर, लोणी, शिरूर, श्रीगोंदा हा जर परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण पाथर्डी परिसर बघितला, पाथर्डी, शिरूर, कासार, पाटोदा, बीड, गेवराई, उडवणी, केज, कळंब हा परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर लातूर, शिरूर, निलंगा, त्याचबरोबर औसा, लोहारा, उमरगा हा जर परिसर बघितला, बिदर, तर या परिसरात आपल्याला काही प्रमाणात पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम का असेना या भागात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर जर संध्याकाळी गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी जर आपण बघितलं, तर उदगीर, अहमदपूर, निलंगा त्याचबरोबर इथे म्हणजे मुदखेड, लातूर, औसा, उमरगा या भागांमध्ये आपल्याला जरा जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे संध्याकाळी 6च्या आसपास. त्याचबरोबर पेटउंबरी, नायगाव हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर पूर्णा, गंगाखेड, परभणी, त्याचबरोबर माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई, परळी, केज, कळंब, बीड, शिरूर, कासार, पाटोदा, जामखेड, भूम हा देखील आपण परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर उमरखेड, अंजनी, त्याचबरोबर पुसद, अरणी, त्याचबरोबर आदिलाबाद, पांढरकवडा, वडवणी, वडकी, वरारा, त्याचबरोबर चिमूर, अरमोरी हा परिसर बघितला, गडचिरोली, तर या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे गुरुवारी 13 ऑगस्टला. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि भंडाऱ्यामध्ये देखील भंडारा, साकोली, तुमसर, गोंदिया, देवरी या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन संध्याकाळी 5च्या आसपास चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. तसं जर दिवसभर जर बघितलं, तर ढगाळ वातावरण असणार आहे. नागपूरमध्ये जर बघितलं, तर नागपूरमध्ये आपल्याला जास्त काही पाऊस वगैरे दिसत नाही. झालं तर दुपारी थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा नागपूरमध्ये असणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर अकोट, अचलपूर, अमरावती, अकोटमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस आहे. अचलपूर आणि ते जर बघितलं आपण, तर अचलपूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काय पाऊस वगैरे अचलपूरमध्ये नाही आहे. त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, जळगाव, बोदवड, अंबळनेर, चापोडा या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा हवामानाचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला नक्की सांगा. आपण जर सकाळीच गुरुवारी 13 ऑगस्टला सकाळी 8च्या सुमारास जर बघितलं, तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, चापोडा, त्याचबरोबर शिरपूर, जळगाव या भागात आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर घोटी, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, वडा, बोईसर, वसई, विरार, मुंबई, पेण, लोणावळा, लवसा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर पणजी, मुळगाव, कारवार या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे गुरुवारी 13 ऑगस्टचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून आपले व्हिडिओज पाहतात हे देखील सांगायला विसरू नका. भेटू अशाच माहितीपूर्ण शेतीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.